देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. देव प्रेम आहे आणि आजही तो आपलं प्रेम प्रकट करत आहे. देवाने आपला एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारे आपलं महान प्रेम प्रकट केलं आहे. येशू ख्रिस्त यासाठी जगात आला की संपूर्ण मानवजातीच्या पापांचे शाप त्याने स्वतःवर घ्यावेत. जो त्याच्यावर विश्वास ठेवतो की प्रभू येशूने माझ्या पापांचं ओझं घेतलं आहे, त्याला देव पिता पापांची क्षमा देतो, त्याच्या जीवनावर आशीर्वाद देतात आणि त्याला स्वर्गातलं अनंत जीवन प्राप्त होतं. ज्याने आपल्याला घडवलं, ज्याने आपल्याला या जगात पाठवलं, ज्याने आपल्याला जीवन दिलं आणि ज्याने आपल्याला आतापर्यंत जिवंत ठेवलं आहे, तो देव खरोखर प्रेम आहे. खऱ्या मनाने त्याच्यावर विश्वास ठेवा आणि त्याचा अनुभव घेऊन पहा की तो किती चांगला आहे. पूर्ण बायबल पान नंबर 223, पौलाचे रोमकरास पत्रम, अध्याय 15, वचन 7. मी वाचून दाखवते, सर्वजण लक्ष द्या. म्हणून देवाच्या गौरवाकरिता ख्रिस्ताने तुमचा आमचा स्वीकार केला, तसा तुम्हीही एकमेकांचा स्वीकार करा. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, देवाचं वचन सांगत आहे, म्हणून देवाच्या गौरवाकरिता जसा ख्रिस्ताने तुमचा आमचा स्वीकार केला, तसा तुम्हीही एकमेकांचा स्वीकार करा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. देवाच्या गौरवासाठी येशू ख्रिस्ताने आपल्यासारख्या पाप्यांचा स्वीकार केला. प्रभू येशू ख्रिस्त देवाचा पुत्र स्वर्ग सोडून या पृथ्वीवर आला. तो माणूस बनला, माणसांच्या मध्ये राहिला, माणसांच्या मध्ये वावरला आणि पापी लोकांचा त्याने स्वीकार केला. येशूने पापी लोकांचा स्वीकार केला आणि म्हणून देवाचं माणसावरचं खरं प्रेम प्रकट झालं, खरं प्रेम उघड झालं. हालेलुया, हालेलुया. बायबल आपल्याला शिकवतं की देव प्रेम आहे. तो प्रेम करतो, प्रेम करतो आणि फक्त प्रेम करतो. पण हे जे बायबलमध्ये लिहिलेलं आहे ते फक्त बायबल पुरता मर्यादित नाहीये, तर देव त्याच्या कृत्यांच्या द्वारे त्याचं प्रेम सिद्ध करतो. माणूस एकमेकाला सांगतो की मी तुझ्यावर प्रेम करतो, पण बऱ्याच वेळेला हे त्याचे शब्द म्हणजे नुसते शब्द असतात, कृती काहीच नसते. हालेलुया, हालेलुया. मी तुझ्यावर प्रेम करतो, माझं तुझ्यावर प्रेम आहे, असं पुष्कळ जण एकमेकांना सांगतात. पण जेव्हा कठीण प्रसंग येतो, जेव्हा खरी परीक्षेची वेळ येते, तेव्हा कोणतं प्रेम खरं आणि कोणतं प्रेम खोटं, कोणतं प्रेम सत्य आणि कोणतं प्रेम असत्य, फसवं, लबाड आहे, ते उघड होतं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. एखादी बाई जेव्हा आजारी होते तेव्हा सुरुवातीला तिचा नवरा मोठ्या उत्साहाने तिची सेवा करतो, पण एक आठवडा भरतो ती बरी होत नाही, एक महिना भरतो ती बरी होत नाही, 6 महिने भरतात ती बरी होत नाही. शेवटी तो कंटाळतो आणि तो मनात म्हणतो एकतर ही बरी व्हायला पाहिजे,
नाहीतर मरून जायला पाहिजे. किती काळ मी हिच्या मागे राहणार आणि किती काळ मी हिची सेवा करणार. एकतर ही बरी व्हायला पाहिजे नाहीतर मरून जायला पाहिजे असे विचार त्याच्या मनात यायला सुरुवात होते. पण सुरुवातीला किती वेळा त्याने बायकोला सांगितलेलं असतं की माझं तुझ्यावर प्रेम आहे. जेव्हा कठीण वेळ येते तेव्हा खरं प्रेम आणि खोटं प्रेम उघड होतं. हालेलुया, हालेलुया. आपल्यावर खरं प्रेम कोण करू शकतो? खरं म्हणजे कोणीच नाही. आपल्यावर खरं प्रेम फक्त देव करू शकतो, बाकी कोणी नाही. हालेलुया, 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 हालेलुया. दारुडा मुलगा जेव्हा सुधारत नाही तेव्हा आई सुद्धा वैतागून म्हणते मेला असता तर बरं झालं असतं. तो सुधारत नाही, खूप प्रयत्न केले, बदल होत नाही, तेव्हा वैतागून आई म्हणते की मेला असता तर बरं झालं असतं. तिचंही प्रेम सुकून जातं. म्हणून वचन म्हणतं देवाच्या गौरवासाठी येशूने आपला स्वीकार केला. जेव्हा येशू या जगामध्ये आला तेव्हा जगाची स्थिती अतिशय भयंकर होती. सगळी माणसं पापात बुडून गेलेली होती. येशू ख्रिस्त देवाचा पुत्र पूर्णपणे पवित्र, निष्कलंक, निरपराध होता. त्याच्या आत्म्यावर, त्याच्या शरीरावर, त्याच्या संपूर्ण जीवनावर पापाचा एकही डाग नव्हता. आणि असा हा पवित्र पुरुष जगामध्ये वावरत होता, फिरत होता. जगाची स्थिती अशी होती की सगळेच पापी होते, सगळे पापाच्या घाणीमध्ये लोळत होते आणि सगळ्यांच्या अंगाला पापाची घाण येत होती. हालेलुया, हालेलुया. तुम्हाला असं वाटतं की येशूला त्याच्या बाजूच्या लोकांच्या अंगाला येणारी घाण आली नसेल? पापांची घाण आपल्याला येत नाही कारण आपण सगळे पापी आहोत. डुक्कर जेव्हा चिखलामध्ये लोळतो तेव्हा आपण बाजूने जाताना नाकावर हात ठेवतो, आपल्याला घाण वाटते. पण डुकराला घाणेरडा वास येतो का? आला असता तर तो घाणीत लोळला नसता. पण त्याला घाणीचा वास येतच नाही कारण तेच त्याचं जीवन आहे. माणसाला पापाची एवढी सवय झालेली आहे की जसं डुक्कर घाणीमध्ये लोळताना त्याला घाण वाटत नाही, तसं माणसाला पापाची घाण येत नाही. हालेलुया, 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 हालेलुया. किती सहजपणे लोक एकमेकांचा खून करतात, किती सहजपणे लोक एकमेकांना फसवतात. फसवायचं पाप जगातले 99% लोक करतात. एकमेकांना फसवायचं पाप, लुबाडायचं काम. काहीच वाटत नाही कारण सगळे पापाच्या घाणीमध्ये आहेत. जसं त्या डुकराला चिखलाचा किळस येत नाही तसा माणसाला पापाचा किळस येतच नाही कारण माणूस त्यातच जन्मला, त्यातच वाढला, त्यातच राहतो. त्यामुळे त्याला पापाची घाण येत नाही. पण देवाचा पुत्र जेव्हा जगामध्ये अवतरला, जो पवित्र होता, ज्याने एकही पाप केलेलं नव्हतं, त्याला पापाची घाण किती आली असेल, केवढी घाण आली असेल त्याला. पण त्याने नाकावर हात धरला नाही आणि त्याने पाप्यांना सांगितलं नाही दूर व्हा, दूर व्हा, दूर व्हा, लांब रहा, मी पवित्र पुरुष आहे, तुम्ही सगळी पापी माणसं आहात, तुमची सगळी पाप मला दिसतात, घाणेरडे तुम्ही, अशुद्ध तुम्ही, माझ्यापासून लांब व्हा, असं तो बोलला नाही, अजिबात बोलला नाही. उलट जेवढे त्याच्याकडे आले सगळ्यांना त्याने प्रेमाने वेंगेत घेतलं, सगळ्यांना पापांची क्षमा केली, सगळ्यांची पाप पुसून टाकली. देवाच्या गौरवाकरिता येशूने आपला स्वीकार केला. हालेलुया, 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 हालेलुया. म्हणून बायबल म्हणतं की देवाला कोणीही कधीच पाहिलं नाही, पण जो एकुलता एक जन्मलेला देवपित्याच्या उराशी असतो त्याने देवाला प्रकट केलेला आहे. येशूने देवाला प्रकट केलं की देव आहे कसा, तो बघतो कसा, बोलतो कसा, चालतो कसा, विचार कसा करतो, त्याच्या भावना काय आहेत, त्याच्या मनात काय आहे.
देवाला कोणीच पाहिलेलं नाही, कोणीच नाही आणि कोणी पाहूही शकत नाही, कारण तो पवित्र महान देव आहे. आपण सगळी पापी माणसं आहोत, क्षणभंगुर जीवन जगणारी माणसं. आपण त्या महान शाश्वत देवाला पाहू शकत नाही. पण जो एकुलता एक जन्मलेला म्हणजे येशू ख्रिस्त, जो देवपित्याच्या उराशी असतो, त्याने देवाला जगासमोर प्रकट केलेला आहे. येशूच्या द्वारे जगाने देव पाहिला. देव आहे कसा, देव बोलतो कसा, देव चालतो कसा, देव विचार कसे करतो. प्रत्येक वेळेला दुःख आल्यानंतर लोक म्हणतात ही देवाची इच्छा. अपघात झाला देवाची इच्छा, मोठा आजार आला देवाची इच्छा, काही वाईट घडलं देवाची इच्छा. देव जगामध्ये माणूस बनून आला आणि त्याने आजारांना बरं केलं, रडणाऱ्याचे अश्रू पुसले. कुबड्या बाईला बरं केल्यावर तो बोलला हिला 18 वर्षे सैतानाने बांधून ठेवलं होतं. देव जगासमोर प्रकट झाला की तो चांगला आहे, चांगला आहे, अनंत चांगला आहे आणि तो कधीच कोणाचं वाईट करत नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. येशूच्या द्वारे जगासमोर देव प्रकट झाला. येशूच्या द्वारे जगाला देव दिसला. त्याने पापी लोकांचा स्वीकार केला. एका घरामध्ये येशू जेवायला बसलेला असताना गावातली पापी बाई तिथे आली. ती पापी असल्यामुळे लोक तिच्याशी बोलत नव्हते. वाईट घाणेरडं जीवन जगणारी बाई, लोक तिच्याशी संबंध ठेवत नव्हते. ती घरामध्ये आली, येशूच्या पायाजवळ बसली, रडायला लागली. तिला तिच्या पापांसाठी दुःख झालं होतं आणि हे दुःख व्यक्त करण्यासाठी ती रडत होती. तिच्या अश्रूंनी तिने येशूचे पाय धुतले, स्वतःच्या केसांनी तिने येशूचे पाय पुसले. त्यावेळेला सगळे लोक जो हा प्रकार बघत होते ते मनात बोलत होते, हा जर पवित्र आहे आणि देवाचा पुत्र आहे तर तो तिला स्वतःला शिव कसा देतो. ही पापी बाई आहे, आम्ही तर तिच्याशी बोलत पण नाही, आणि हा जर पवित्र देवपुत्र आहे तर तो स्वतःला तिला स्पर्श का करू देतो. पण येशूने तिला थांबवलं नाही, तिला रडू दिलं. ती केसांनी येशूचे पाय पुसत होती, येशूने करू दिलं. ती वारंवार येशूच्या पायाचं चुंबन घेत होती, येशूने तिला अडवलं नाही. आणि सगळं झाल्यावर येशू म्हणाला, हिने जी पुष्कळ पाप केली होती त्या सगळ्यांची तिला क्षमा झालेली आहे. या सगळ्या पापांची तिला क्षमा झालेली आहे. येशू कोणाबरोबर राहिला? पापी लोकांबरोबर राहिला. पापी लोकांबरोबर जेवला. तेव्हाचे धर्मपंडित, स्वतःला शहाणे समजणारे, स्वतःला धार्मिक आणि नीतिमान समजणारे वारंवार कुरकुर करत होते, हा देवाचा पुत्र कसा असू शकतो, हा तर पाप्यांबरोबर राहतो, पाप्यांबरोबर जेवतो, पाप्यांबरोबर फिरतो. पण येशूने तेच तर सिद्ध केलं. पापी लोकांचा स्वीकार करून त्याने जगाला दाखवून दिलं की देवाने तुम्हाला सोडलेलं नाहीये. देव तुमच्यावर प्रेम करतो. देव पापाचा द्वेष करतो, पापी माणसाचा द्वेष करत नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि हे देवाचं प्रेम पूर्णपणे दाखवून देण्यासाठी येशू ख्रिस्ताने पाप स्वतःवर घेतली आणि क्रूसावर बलिदान केलं. गुरुवारी रात्री त्याला धरण्यात आलं. दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी दुपारी तो क्रूसावर मरण पावला. गुरुवारी रात्रीपासून शुक्रवारी दुपारी त्याचा प्राण जाईपर्यंत त्याने भयंकर दुःख भोगलं, खूप वेदना भोगल्या. त्याचे हाल हाल करण्यात आले, त्याचा छळ करण्यात आला, त्याच्या पाठीवर चापकाचा मार देण्यात आला, डोक्यावर काट्यांचा मुकुट घालण्यात आला, त्याला वस्त्रहीन करण्यात आलं, त्याची चेष्टा करण्यात आली, त्याच्यावर थुंकण्यात आलं, त्याच्या खांद्यावर क्रूसाचा अवजड भार देण्यात आला. कितीतरी अंतर तो भार घेऊन त्याला चालावं लागलं आणि शेवटी त्याच्या दोन्ही हातांवर आणि पायांवर खिळे ठोकून त्याला क्रूसावर टांगवलं गेलं. हे येशूचं क्रूसावरचं बलिदान देवाचं आपल्यावरील सगळ्यात मोठं प्रेम आहे. सगळ्यात मोठं प्रेम. याद्वारे देवाने दाखवून दिलं की तो आपल्यावर किती प्रेम करतो. म्हणून बायबलचं मुख्य वचन म्हणतं, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला.
अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, म्हणजे तो नरकात जाऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन म्हणजे स्वर्गातलं जीवन प्राप्त व्हावं. हालेलुया. एवढं प्रेम देवाने केलं, एवढं प्रेम की त्याने त्याचा एकुलता एक पुत्र सुद्धा आपल्यासाठी क्रूसावर बलिदान केला. तुमच्यासाठी, माझ्यासाठी आणि या जगातल्या प्रत्येक पाप्यांसाठी येशू ख्रिस्ताने क्रूसावर बलिदान केलं. तो आपल्या पापांसाठी बळी गेला. त्यामुळे आत्ता पापी लोकांना स्वतःच्या पापांची शिक्षा भोगायची गरज नाही. तो क्रूसावर बळी गेलेला आहे. त्याच्यावर फक्त विश्वास ठेवून पश्चाताप करून अगदी सहजपणे पाप्याला पापांची क्षमा मिळते. जगातला कोणताही पापी माणूस कितीही मोठा पापी असो, तो येशूकडे येऊ शकतो, रडू शकतो पापांसाठी आणि अगदी सहजपणे येशूच्या रक्तामध्ये त्याची पाप पुसली जातात. सहजपणे त्याला पापांची क्षमा मिळते आणि देवपिता अशा पाप्याला व्यंगेमध्ये घेतो. त्याच्यासाठी स्वर्गाचा दरवाजा उघडला जातो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आपण आयुष्यात किती पाप केली? 1000, 1,00,000, 1,00,00,000, अगणित, मोजता येणार नाही तेवढी पाप. पाप म्हणजे काय? एका माणसाला एक माणूस दुसऱ्या माणसाला सुरा भोसकून मारतो, त्याचा खून करतो, तेवढंच पाप आहे. आपल्याला तेवढंच पाप दिसतं. पण देवाच्या नजरेला पाप काय आहे? आपल्या मनात देवाविरुद्ध आलेला प्रत्येक वाईट विचार पाप आहे. आपले डोळे जे काही वाईट पाहतात सगळंच पाप आहे. आपल्या मुखातून जेवढं काही वाईट निघतं सगळंच पाप आहे. आणि आपल्या शरीराद्वारे जी काही वाईट कृती घडते सगळंच पाप आहे. मग मोजा, दिवसातून मनात वाईट विचार किती वेळेला येतात? डोळ्याने वाईट किती वेळा बघता? काय काय बघता? तोंडाने काय काय वाईट बोलता? शिव्या, दुसऱ्यांना शिव्या देता, अपशब्द बोलता, अपमान करता. आणि शरीराने किती वाईट कामं होतात? मोजा. एका दिवसाला शेकडो पाप होतात. जर एका दिवसाला शेकडो पाप, तर पूर्ण आयुष्यात किती पाप? अगणित, मोजता येणार नाहीत. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, एवढी सगळी अगणित पाप येशूने क्रूसावर घेतली आणि तो आपल्याला एका क्षणात पापांची क्षमा देतो. म्हणून वचन म्हणतं की देवाच्या गौरवासाठी ख्रिस्ताने तुमचा आमचा स्वीकार केला. हे त्याचं क्रूसावरचं बलिदान देवाचं महान प्रेम आहे. सगळ्यात मोठं प्रेम आहे. आपण पापी असताना आपला नाश व्हावा असा त्याने विचार केला नाही, तर आपण बचावले जावे, तारले जावे ही त्याची इच्छा होती. माणूस पापाच्या घाणीमध्ये गुंतून गेला, घाणेरडा बनला, पण देव म्हणतो मी त्याला नरकात टाकू इच्छित नाही. त्याचा नाश व्हावा ही माझी इच्छा नाहीये. मला माणसाला वाचवायचं आहे, बचाव करायचा आहे, तारण करायचं आहे. या पापाच्या घाणीतून, पापाच्या चिखलातून मला त्याला बाहेर काढायचं आहे. म्हणून देवाने त्याचा पुत्र जगात पाठवला आणि त्याच्या पुत्राने आपल्यासाठी क्रूसावर बलिदान केलं. येशूचं क्रूसावरचं बलिदान हा देवाचा फार मोठा गौरव आहे, कारण त्याद्वारे देवाने आपल्यावरील खरं प्रेम, सत्य प्रेम प्रकट केलेलं आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. वचन म्हणतं की जर ख्रिस्ताने देवाच्या गौरवाकरिता आपला स्वीकार केला, तर आपण सुद्धा एकमेकांचा स्वीकार केला पाहिजे. म्हणजे तो जर आपली अगणित पाप एका क्षणामध्ये माफ करतो, तर आपणही दुसऱ्यांना माफ केलं पाहिजे. तो जर आपली पाप कायमची विसरून जातो, सदा सर्व काळासाठी पुसून टाकतो, तर आपण सुद्धा दुसऱ्यांची पाप पुसून टाकली पाहिजेत, कायमची आपल्या मेंदूतून नाहीशी केली पाहिजेत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि बऱ्याच वेळेला ते आपल्याला शक्य होत नाही. येशूकडून पापांची क्षमा सगळ्यांना हवी आहे. सगळ्यांची इच्छा आहे की माझी पाप कायमची नाहीशी झाली पाहिजेत. पण दुसऱ्याच्या चुकाबद्दल बोलायचं तर
ते विसरायचं नाहीये. अमुकाने माझं वाईट केलं, तमुकाने माझं वाईट केलं, अमुकाने माझा अपमान केला, तमुकाने माझा अपमान केला, ते विसरून जायचं, त्यांना क्षमा करायची, ते मात्र आम्हाला शक्य होत नाही. म्हणून तर येशूने स्वतः एक उदाहरण दिलं. एका श्रीमंत माणसाकडे बरेच नोकर चाकर कामाला होते आणि त्यामधल्या एका नोकराने या श्रीमंत माणसाकडून खूप मोठं कर्ज घेतलं होतं. कितीतरी काळ लोटला, पण या नोकराने मालकाचे पैसे काही परत केलेच नाहीत. एक दिवस त्याच्या मालकाने त्याला बोलावून सांगितलं की किती दिवस झाले तू माझे पैसे परत दिले नाहीत, आत्ताच्या आत्ता सगळे पैसे मला परत कर, नाहीतर मी तुला तुरुंगात घालेन. तेव्हा तो नोकर रडायला लागला आणि अगदी कळवळून म्हणाला, मालक मला थोडे दिवस द्या, थोडे दिवस, मी आत्ता तुमचे सगळे पैसे नाही देऊ शकत, मला थोडा दिवसाचा कालावधी द्या, मी तुमचे सगळे पैसे परत करेन. त्याचं रडणं बघून, त्याचे अश्रू बघून त्याच्या मालकाला एवढी दया आली, एवढी दया आली की मालक त्याला म्हणतो, ठीक आहे, मी तुला सगळं कर्ज माफ करतो, तुला पैसे द्यायची गरज नाही. एवढं मोठं किती लाखाचं कर्ज होतं, मालकाने माफ करून टाकलं. त्याच्या अश्रू, रडणं, कळवळणं बघून हा नोकर खुश होतो. तिथून बाहेर पडतो. थोडा पुढे गेल्यानंतर त्याला त्याच्या जोडीला काम करणारा दुसरा नोकर भेटतो. या दुसऱ्या नोकराने पहिल्या नोकराकडून 100 रुपयाचं कर्ज घेतलं होतं. या पहिल्या नोकराने त्याला धरून सांगितलं, किती दिवस झाले तू माझे 100 रुपये दिले नाहीत, आत्ता दे, नाहीतर मी तुला तुरुंगात टाकेन. तो नोकर म्हणाला, माझ्याकडे आत्ता नाही आहेत पैसे, थोडे दिवस थांब, मी तुला पैसे परत करतो. हा अगोदरचा नोकर, ज्याला त्याच्या मालकाने एवढं मोठं कर्ज माफ केलं होतं, तो त्याला म्हणतो, चालणार नाही, आत्ताच्या आत्ता दे. आणि तो आत्ताच्या आत्ता देऊ शकला नाही, म्हणून ह्याने त्याला तुरुंगात टाकलं. इतर नोकरांनी हा प्रकार बघितला, मालकाला येऊन सांगितलं की ज्याला तुम्ही एवढं मोठं कर्ज माफ केलं, त्याने त्याच्या मित्राला 100 रुपयासाठी तुरुंगात टाकलेलं आहे. हे ऐकून मालक संतापला, त्याला बोलावलं आणि त्याला सांगितलं, अरे दुष्ट चाकरा, दुष्ट नोकरा, मी तुला एवढं मोठं कर्ज माफ केलं होतं की नाही, मग तू त्याला छोटंसं कर्ज माफ करायचं नव्हतं का? एवढं मोठं कर्ज मी तुला माफ केलं होतं, मग छोटंसं कर्ज का माफ केलं नाहीस? आत्ता मी तुला तुरुंगात टाकेन आणि तुझे हाल हाल केले जातील, माझा पै आणि पै देईपर्यंत तुझी तिकडून सुटका होणार नाही. आणि त्याप्रमाणे त्या नोकराची वाईट अवस्था होती. देव आम्हाला एवढं मोठं कर्ज माफ करतो. आयुष्यभरात केलेली सगळी पाप जी आम्हाला स्वतःला पण मोजता येणं शक्य नाही, त्या सगळ्या पापांची देव आम्हाला क्षमा करतो. देवाने आम्हाला क्षमा केली की आम्ही बाहेर उतरतो आणि समोरून वैरी आलेला बघतो आणि तोंड फिरवून सांगतो, मला याच्या तोंडाकडे पण बघायचं नाहीये, मला याच्या तोंडाकडे पण बघायचं नाहीये. तो वैरी स्वतःहून बोलायला आला तरी बोलायचं नाही, त्याला समेट करायचं असेल तरी करायचं नाही. असे दुष्ट लोक जगामध्ये असतात, पण त्यांच्या बाबतीत ते घडतं. जसं त्याला अगोदर कर्ज माफ झालं होतं, पण नंतर मात्र त्याला तुरुंगात टाकलं गेलं. हालेलुया, हालेलुया. येशू जेव्हा आम्हाला क्षमा करतो, तेव्हा आमचं सुद्धा कर्तव्य आहे, आम्ही सुद्धा आमच्या वैऱ्यांना, शत्रूंना क्षमा केली पाहिजे. म्हणून येशूचं स्पष्ट वचन आहे की जर तुम्ही तुमच्या अपराधांना क्षमा करणार नाही, तर तुमचा स्वर्गीय पिता तुम्हालाही तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही. हालेलुया, 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 हालेलुया. येशूने शिष्यांना प्रार्थना करायला शिकवलं. त्या प्रार्थनेत सुद्धा हे वाक्य आहे, जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो, तसे तू आम्हाला आमच्या अपराधांची क्षमा कर.
म्हणजे जर आपण दुसऱ्यांना क्षमा केली तरच आपल्याला क्षमा होऊ शकते. जर आपण दुसऱ्यांचं कर्ज माफ केलं नाही तर आपलं एवढं भलं मोठं कर्ज देवाकडे पडलेलं आहे ते देव माफ करणार नाही. आणि लक्षात ठेवा, आपल्या पापांचं ओझं आपण उचलू शकत नाही. हे कर्ज आयुष्यभर फेडलं जाऊ शकणार नाही. ते फेडायला मेल्यावर नरकात जावं लागेल. हालेलुया, 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 हालेलुया. म्हणून वचन म्हणतं, देवाच्या गौरवाकरिता ख्रिस्ताने जसा तुमचा आमचा स्वीकार केला तसा तुम्हीही एकमेकांचा स्वीकार करा. तुम्हाला कोणी खूप मोठा त्रास दिला असेल, खूप छळ केला असेल, क्षमा करवत नाहीये, जर तुम्हाला क्षमा करवत नाही तर येशूकडे बघा. तो जेव्हा क्रुसावर तडफडत होता तेव्हा त्याने त्याच्या वैऱ्यांना क्षमा केली. डोक्यातून रक्त वाहत होतं, दोन्ही हातातून खिळे आर पार गेले होते, हातातून रक्त वाहत होतं, पूर्ण शरीर रक्त बंबाळ झालेलं होतं, पाण्याविना तडफड चालू होती. आणि अशा अवस्थेत क्रुसाखाली उभे असलेले किती लोक त्याला हसत होते, चेष्टा करत होते. तू देवाचा पुत्र आहेस ना, खाली उतरून दाखव. तू आंधळ्याचे डोळे उघडले, स्वतःला वाचवू शकत नाहीस. तू मेलेल्याला उठवलंस आणि आता तू का मरतोयस? तू आंधळ्याचे डोळे उघडले, आता स्वतःला वाचवून दाखव. मेलेल्यांना तू जिवंत करून दाखवलं, आता तू स्वतः का मरतोयस? हसत होते सगळे, चेष्टा सुरू होती. किती लोक हसत होते, किती लोक चेष्टा करत होते. सगळं सुरू असताना तो क्रुसावर तडफडत होता, पाणी मागत होता. त्याला एक थेंब पाणी पण कोणी दिलं नाही, पाण्याऐवजी त्याला आम देण्यात आली. एवढी तडफड सुरू असताना त्याने या हसणाऱ्या, चेष्टा करणाऱ्या आणि त्याला छळणाऱ्या लोकांसाठी प्रार्थना केली, हे बापा त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात ते त्यांना समजत नाही. अशी प्रार्थना जगात आजवर कुणीच केली नाही, कुणीच नाही, कुणी करू शकत नाही. अतिशय कठीण अवस्थेत जेव्हा शरीर क्रुसावर टांगलेलं आहे, शरीरातून भळाभळा रक्त वाहतंय, पाण्याची तहान लागलेली आहे, कुणी एक थेंब पाणी पण देत नाहीये. आणि अशा स्थितीत समोर हसतात सगळे, चेष्टा करतात, उतरून दाखव, स्वतःला वाचून दाखव. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, एवढ्या कठीण स्थितीत त्याने या लोकांसाठी प्रार्थना केली, हे बापा त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात ते त्यांना समजत नाहीये. येशूने फक्त दुसऱ्यांना क्षमा करा, क्षमा करा, क्षमा करा एवढा संदेश दिला नाही, त्याने त्याचा संदेश स्वतःच्या जीवनामध्ये पूर्ण करून दाखवला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. येशूची वचनं ही त्याच्या जीवनातून आलेली आहेत. तो नुसता क्षमा करा, क्षमा करा असं आपल्याला वरवरून सांगत नाही, त्याने करून दाखवलं. क्रुसावर तडफडत असताना चेष्टा करणाऱ्या, छळणाऱ्या, मारणाऱ्या लोकांसाठी त्याने क्रुसावरून प्रार्थना केली. म्हणून तो आपल्याला सांगू शकतो की तुम्ही वैऱ्यांना क्षमा करा, त्यांच्यासाठी प्रार्थना करा. देवाची वचनं सांगतात, तुमच्या वैऱ्यांना आशीर्वाद द्या, शाप देऊ नका, त्यांच्यासाठी प्रार्थना करा. तुमचा छळ करणाऱ्यांसाठी प्रार्थना करा, तुमच्या वैऱ्यांना क्षमा करा. ही सगळी वचनं का आहेत? कारण आपला पापांचा जो एवढा मोठा डोंगर आहे तो देव एका क्षणात नाहीसा करतो. एका क्षणात. जर देवाने आपल्याला पापांची क्षमा केली नाही तर आपल्यापैकी कुणीही स्वर्गात जाणार नाही, कुणीच नाही. कारण पाप एवढी मोठी आहेत की त्याची शिक्षा या आयुष्यात आपण भोगू शकत नाही. इथे ती पूर्णपणे कधीच घेता येणार नाही. म्हणून जे मरेपर्यंत पापात राहतात आणि मरेपर्यंत ज्यांना पापांची क्षमा मिळत नाही, असले सगळे लोक पृथ्वीवरचं जीवन संपलं की नरकाच्या आगीमध्ये जातात आणि ते अनंत काळ तिकडे तडफडत राहतील. कारण त्यांची पाप तशीच राहिली, अनंत काळ त्यांना पापांची शिक्षा भोगत राहावं लागेल. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, मूर्खपणा करू नका.
जर देवाने तुम्हाला पापांची क्षमा केलेली आहे तर तुम्ही सुद्धा दुसऱ्यांना क्षमा करा. तुम्हीही क्षमा करा. येशूच्या क्रूसाकडे बघा. त्याला जेवढा त्रास झाला आणि त्याला जेवढ्या वेदना झाल्या, त्याला जेवढं छळण्यात आलं, तेवढं आपल्यापैकी कुणालाही छळण्यात आलेलं नाही. का त्याला मारलं? का त्याला क्रूसावर खिळलं? का त्याच्या तोंडावर थुंकले? का त्याचा अपमान केला? काय केलं होतं त्याने? कोणता गुन्हा, कोणता अपराध? त्याने आजारांना बरं केलं, हा त्याचा गुन्हा होता. त्याने आंधळ्याचे डोळे उघडले, हा त्याचा गुन्हा होता. त्याने मेलेल्या लोकांना जिवंत केलं, हा त्याचा गुन्हा होता. येशूने त्याच्या 33.5 वर्षाच्या आयुष्यात एकही चूक केली नाही, एकही पाप केलं नाही. आणि त्याने त्याच्या 33.5 वर्षाच्या आयुष्यात कोणाचंही नुकसान केलं नाही. त्याने सगळ्यांचं भलं केलं आणि फक्त भलं केलं. आणि तरी आयुष्याच्या शेवटी त्याला क्रूसावर खिळून मारण्यात आलं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मग तो जर क्षमा करू शकतो तर तुम्ही का करू शकत नाही आणि मी का करू शकत नाही? देवाच्या गौरवासाठी जर आपण देवाची मुलं आहोत तर तो जसा सगळ्यांना क्षमा करतो तसं आपणही सगळ्यांना क्षमा करणारे असलं पाहिजे. जर आपण तसे असलो तर आपण देवाची मुलं आहोत. आणि जर आपण तसे नाहीत तर याचा अर्थ आपण देवाची मुलं नाहीत. एखादा मुलगा जेव्हा अगदी त्याच्या बापासारखा वागतो तेव्हा लोक म्हणतात हा अगदी बापासारखा आहे, सगळाच बापावर गेलेला आहे. आणि मुलगा जर बापाच्या उलट्या वागत असेल, म्हणजे बाप जसा वागतो त्याचं उलटं वागत असेल, तर लोक लगेच म्हणतात हा बापासारखा नाहीये, बाप वेगळा आणि मुलगा वेगळा. आमचा स्वर्गातला बाप दयाळू आहे, प्रेमळ आहे, तो सगळ्यांचं भलं करतो. येशूने क्रूसावर असताना मारेकऱ्यांना क्षमा केली, छळणाऱ्यांना क्षमा केली, त्रास देणाऱ्यांना क्षमा केली. आणि आम्ही जर त्याची मुलं आहोत तर आम्ही वैऱ्याला बघून तोंड फिरवू शकत नाही. आम्ही दुसऱ्यांबद्दल मनामध्ये राग ठेवू शकत नाही. आम्ही दुसऱ्यांबद्दल मनामध्ये द्वेष बाळगू शकत नाही. जसा त्याने पाप्यांचा स्वीकार केला तसा आम्ही सुद्धा पाप्यांचा स्वीकार केला पाहिजे. तरच आम्ही त्याची मुलं आहोत आणि तो आमचा बाप आहे. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, सगळ्यांना क्षमा करणं महत्त्वाचं आहे. म्हणून जेव्हा जेव्हा इथे प्रार्थना होते तेव्हा प्रार्थनेच्या सुरुवातीलाच सांगितलं जातं की सगळ्यांना क्षमा करा. जर तुम्ही क्षमा केली नाही तर तुम्ही जी काही प्रार्थना करता सगळी व्यर्थ आहे. येशूने स्वतः सांगितलं की तू एखादं दान घेऊन जेव्हा देवाला अर्पण करायला येतो तेव्हा जर तुला आठवण झाली की तुझं भावाशी वैर आहे तर ते दान तसंच बाजूला ठेव, जाऊन भावाशी समेट कर आणि मग येऊन तुझं दान देवाला अर्पण कर. दुसऱ्यांबद्दल मनामध्ये द्वेष बाळगायचा, सूड भावना बाळगायची, राग बाळगायचा आणि मग प्रार्थना करायची, देवा मला बरं कर, देवा मला बरं कर, देवा मला बरं कर. काहीही घडत नाही. देव दया करत नाही, कारण देव आपलं बाह्य रूप बघत नाही, तो आपलं हृदय बघतो. तुम्ही क्षमा केलेली आहे का सगळ्यांना? राग काढून टाकलेला आहे का? समोरच्या वैऱ्याला तुम्हाला क्षमा करायची नसेल, समोरच्या वैऱ्याला तुमच्याशी समेट करायचं नसेल, हरकत नाही. पण तुम्ही देवाची मुलं आहात. तुमच्या मनात त्यांच्याबद्दल राग असायला नको, तुमच्या मनात त्यांच्याबद्दल द्वेष असायला नको. तुम्ही तुमचं हृदय त्यांच्यासाठी साफ ठेवलं पाहिजे. जर तुमचं हृदय साफ असलं तर जो कोणी साफ मनाने देवाकडे मागतो त्याची प्रार्थना देव लगेच ऐकतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. शुद्ध मनाने, साफ मनाने जो कोणी देवाकडे मागतो त्याची प्रार्थना देव लगेच ऐकतो. राग काढून टाका, क्षमा करा सगळ्यांना, द्वेष काढून टाका. आपली पापं खूप भयंकर आहेत, खूप मोठी आहेत. कधी समजू नका मी चांगला आहे, मी चांगली आहे, माझं जीवन सरळ आहे, माझं जीवन खूप चांगलं आहे. समजू नका. आपण पापी आहोत, पापी आहोत, पापी आहोत.
आपण पापात जन्मलो, पापात वाढलो, पापात राहतो, पण देवाची महान दया की त्या येशूच्या रक्ताद्वारे आपली पापं पुसली जातात, सदा सर्व काळासाठी नष्ट केली जातात. पाप्यांचा देव स्वीकार करतो येशूच्या द्वारे, पाप्यांना देव क्षमा करतो येशूच्या द्वारे, आणि पाप्यांसाठी देव स्वर्ग उघडतो येशूच्या द्वारे. ही देवाची दया आहे, हे देवाचं प्रेम आहे, ही देवाची कृपा आहे. सगळ्यांना क्षमा करा. तो जर आपल्याला क्षमा करतो तर आपणही दुसऱ्यांना क्षमा केली पाहिजे. राग ठेवू नका, मन साफ करा, हृदय साफ करा, आणि केवळ आजच नाही, या पुढच्या तुमच्या नेहमीच्या जीवनात जेव्हा जेव्हा तुम्हाला कोणी त्रास देतं, तुमचा छळ करतं, तुम्हाला सतावतं, तुमचा अपमान करतं, त्या प्रत्येक वेळेला त्यांना क्षमा करत राहा. हालेलुया, हालेलुया. रागाला हरकत नाही. आपण सगळी पापी माणसं आहोत, दुबळी माणसं आहोत. आपल्याला राग येतो, पण तो राग टिकून राहायला नको. म्हणून बायबलमध्ये असं वचन आहे, तुम्ही रागावा, परंतु रागात असताना सूर्य मावळू नये आणि सैतानाला वाव देऊ नका. तुम्ही रागात असताना सूर्य मावळू नये, म्हणजे सकाळी तुम्ही कोणावर रागावलेला आहात तर संध्याकाळपर्यंत आणि रात्रीपर्यंत तो राग राहायला नको. दुपारी कोणावर रागावलात तर रात्रीपर्यंत राग राहायला नको. सूर्य मावळायच्या आत राग शांत करा, क्षमा करा त्या व्यक्तीला, त्या व्यक्तीबद्दल तुमचं हृदय साफ करा. का साफ करा? वचन पुढे म्हणतं, सैतानाला वाव देऊ नका. म्हणजे जर तुम्ही दुसऱ्याबद्दल मनात राग ठेवला तर सैतान येऊन तुमच्या अंतकरणाचा ताबा घेईल. तो तुमचं मन कठीण करेल, कठीण करेल, कठीण करेल, आणि शेवटी तुम्ही सैतानाच्या हातात जाल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून केवळ आजच नाही, तुमच्या नेहमीच्या जीवनात जेव्हा जेव्हा तुम्हाला कोणाबद्दल राग येतो तेव्हा थोड्या वेळानंतर शांत व्हा, राग काढून टाका, क्षमा करा. जेव्हा जेव्हा तुम्ही प्रार्थना करायला उभे राहता, बसता, प्रत्येक वेळेला अगोदर दुसऱ्यांना क्षमा करा. येशूने सुद्धा सांगितलेलं आहे की जेव्हा जेव्हा तू प्रार्थना करायला उभा राहतोस तेव्हा तेव्हा तुझ्या मनात कुणाविरुद्ध काही असेल तर त्याला पहिली क्षमा कर. प्रार्थना करायला उभे राहता तेव्हा पहिल्या आणि दुसऱ्यांना क्षमा करा, मन साफ करा. म्हणजे काय होईल? देव प्रसन्न होईल, तुमची प्रार्थना ऐकेल आणि तुमचं जीवन आशीर्वादाने भरून काढेल. हालेलुया, हालेलुया. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, प्रभू येशू आजही जिवंत आहे. बायबल म्हणतं येशू ख्रिस्त काल, आज आणि युगानयुग सारखाच आहे. होय, तो आजही तसाच आहे. 2000 वर्षापूर्वी जेव्हा तो मनुष्य रूपात या जगामध्ये होता तेव्हा तो त्याचं प्रेम आणि त्याची अद्भुत कामं जगासमोर प्रकट करत होता. आणि हे त्याचं सामर्थ्य आणि त्याचं प्रेम बदललेलं नाही आहे. प्रभू आजही तसाच आहे. आजही त्याचं प्रेम प्रकट करत आहे. आजही त्याची अद्भुत कामं तो दाखवत आहे. आपल्याला फक्त त्याच्यावर विश्वास ठेवण्याची गरज आहे, विश्वासाने त्याला हाक मारण्याची गरज आहे. तर आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. विश्वास ठेवा की एका क्षणात प्रभू तुम्हाला स्पर्श करेल आणि तुमचं जीवन बदलून टाकेल, तुम्हाला बरं करेल, तुमच्या हृदयामध्ये शांती देईल. तुम्हाला जिथे कुठे आजार आहे तिथे पूर्ण विश्वासाने हात ठेवा, आणि तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर छातीवर हात ठेवा पूर्ण विश्वासाने. प्रभू येशूच्या नावाने तुमच्या शरीरातले सगळे आजार या क्षणाला निघून जावोत. प्रभू येशूच्या नावाने तुमच्या जीवनातली सगळी दुःख निघून जावोत. तुमच्या जीवनावर असलेले सगळे शाप येशूच्या नावाने निघून जावोत. सर्व अंधाराची शक्ती आणि सर्व अशुद्धात्मे जे तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला सतावत आहेत, प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला तुम्हाला या सगळ्यांपासून मुक्ती मिळो. तुमच्या हृदयातली अस्वस्थता निघून जाऊ, तुमच्या हृदयाच्या शांती निघून जाऊ, तुमच्या हृदयातली निराशा निघून जाऊ, आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद येवोत. आमेन.